राजकारणामध्ये आता कट कारस्थान केलं जात आहे, त्यामुळे आता मी ठरवलंय घरी बसायचं. मुलांना सांगेन नांदा सौख्य भरे, चांगल्याला जोपासा असं सांगत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादाच्या संदर्भात पडदा टाकत स्वतःच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात नारायण राणे यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निलेश आणि नितेश राणे यांच्यात राजकीय वादाचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. त्या वादावर आता नारायण राणे यांनी पूर्णविराम दिलेला आहे. आपण सविस्तर पाहूयात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत. दोन मुलांना नांदा सौख्य भरेचा सल्ला. मुलांच्या राजकीय कलगीतुरावर नारायण राणे यांचा पडदा. दोन्ही मुलांना सांभाळून घेण्याचे कोकणातील जनतेला आवाहन. कोकणातील निवडणुका आणि नारायण राणे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून जुळलेले आहेत. नारायण राणे यांची सर्वाधिक राजकीय कारकीर्द शिवसेनेत गेली. स्थानिक राजकारणापासून ते थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत राणेंनी कोकणाचा, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ठसा उमटवलाय. राणे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास केला. त्यावेळी राणे यांनी प्रत्येक पक्ष कोकणात कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले. हे माझं राजकारणाचं धावणं पण आहे. धावणं एक सरपंच होता येत नाही, आपल्याकडे मारामारी आहे, हे मला धावणं पण आहे. केंद्रातले मंत्री झालो, राज्यात तर झालो, बहुतेक खाती मी हाताळली, मुख्यमंत्री सारखं पद मिळालं, हे सगळं तुमची कृपा आहे. 90 साली मला जर ते निवडून दिलं नसतं ना, तर मला हे अशक्य होतं. सगळं अशक्य. ही सगळी तुमची कृपा आहे, मेहरबानी आहे. निवडणुकीदरम्यान नारायण राणे पुत्रांमध्ये टोकाचा वादंग निर्माण झाला होता. निलेश आणि नितेश राणे बंधूंनी एकमेकांवर आणि पक्षावर जोरदार टीका आणि आरोप प्रत्यारोप केले होते. आता निवडणुका पार पडल्या आहेत, दोघांमध्ये काहीही वाद नाहीत असे सांगत नारायण राणे यांनी दोन्ही भावांमधील वादावर पडदा टाकलाय. मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास कटकारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य भरे. आपल्या आधी कोणाही पक्षाच्या नेत्याने आपल्यासारखे काम केल्याचे दाखवून द्या असे आव्हान राणे यांनी विरोधकांना दिले. यावेळी भावनिक झालेल्या नारायण राणेंनी आता घरी बसायचं असं सांगत राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत. काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाहीये की काम करत राहावं. शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. कोकणातील राजकारण नेहमीच नारायण राणे या नावाभोवती फिरत राहिलंय. राणे यांच्यानंतर त्यांच्या दोन मुलांची चर्चा सध्या कोकणात जोरदार सुरू आहे. राणे यांचा एक मुलगा शिवसेनेचे आमदार आणि एक भाजपमध्ये आमदार आणि मंत्री आहेत. नारायण राणे यांनी स्वतःच्या निवृत्तीचे संकेत देताना दोन्ही मुलांना राजकारणात नांदा सौख्य भरे असेच राहण्याचा सल्ला दिलाय. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना द्वेषाचे राजकारणाला थारा न देता दोघांनाही तुमचे आशीर्वाद असू देत असं आवाहन केलंय. पक्ष सांभाळा, स्वार्थ नको असा मौलिक सल्लाही नारायण राणे यांनी मुलांना दिलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.